पुरवठा करणारा हा जिल्हा. माणसं अत्यंत साध्या सरळ स्वभावाची, परंतु अत्यंत जिद्द आणि चिकाटीनं चळवळीला बांधील असणारी माणसं आहे. अनेक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतोय रात्रंदिवस वळवळ करणारे अनेक आहे, पण चळवळ माहिती असेल तर त्यांनी यवतमाळमध्ये यावं. कारण मग विष्णुभाऊची जी आंदोलन या चळवळीच्या अनुषंगानं, या वर्गीकरणाच्या अनुषंगाने जी आंदोलनं झाली त्याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील सकल समाजाने सिंहाच्या वाट्याने आपली जबाबदारी पार पाडलेली आहे. पण विष्णुभाऊ सातत्याने ज्यांचा उल्लेख करत असतात तो यवतमाळकर आहे. आणि म्हणून या परिषदेच्या निमित्तानं पुन्हा एकदा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं त्या सर्व यवतमाळकरांचं आम्ही सर्व या विचारपीठाच्या वतीनं मी त्रिवार या ठिकाणी त्याचं अभिनंदन करतो. माझ्या बांधवांनो, आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नाच्या अनुषंगानं खरं तर आम्ही मातंग आल्या गेल्यानं बोलावं, आम्ही मातंग आल्या गेल्यानं बोलावं. वर्षाच्या बोलीनं होतो आमचा लिलाव. आम्ही जे एकसंघ पाहिजे कशासाठी? तामिळनाडूमध्ये विजय छत्रपती आणि आमच्या महाराष्ट्राचे दलितातले दिलपती, ज्या दिलपतींची दिल अडचणी द्यायला लागले म्हणून हे वर्गीकरणाला विरोध या ठिकाणी खऱ्या अर्थात सुरू झाले. कारण या व्यवस्थेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, जरा तुमच्या घराघराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला राज्यकर्ते जमा करायचं आहे. पण हे सांगत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार सांगत असताना 1826 ला कधी 1826 ला तुमचा आमचा असणारा देशाचा बाप असणारा क्रांतीनिवासता नवजी साळवेनी उमाजी नाईकासारख्या माणसाला दिल्लीच्या किंवा मुंबईच्या सिंहासनावर राजसत्तेवर बसून नव्हे तर पहाडाच्या डोंगरावर बसून इथं राजसत्तेच्या कुणाच्या विरोधात, तर ज्याचं जगावर राज्य आहे त्या इंग्रजी सत्तेच्या विरोधात राजा निर्माण करण्याचं काम या रक्ताला केलेलं आहे. आणि म्हणून निश्चितपणाने या व्यवस्थेमध्ये बाबासाहेबांचा विचार पुढे नेत असताना, शिवराव फुले शाहू आंबेडकरांचा विचार पुढे नेत असताना, ज्या महाराष्ट्रासाठी या देशासाठी आदरणीय सचिनजी असतील, आदरणीय संजयजी असतील किंवा अनेक मान्यवरांच्या भाषणाचा नेहमी उल्लेख येत असतोय. भावांनो, अनेक वेळा आम्हाला महाराष्ट्रात किंवा वेगवेगळ्या माध्यमातून लोक विचारत असतात, तुम्ही काय केलं, तुमच्या नेत्यांनी काय केलं, तुमच्या महापुरुषांनी काय केलंय. मला त्यांना हे सांगायचं आहे की आम्ही जे केलंय ते स्वतःसाठी केलं नाही, जातीसाठी केलं नाही. कारण मान कसं आहे, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला वैसा. मागाचं राष्ट्रीयत्व, मागाची प्रामाणिकता, मागाची निष्ठा गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत या देशाची सेवा करण्यामध्ये आणि समाजसेवेमध्ये गेलेली आहे. आणि म्हणून निश्चितपणानं अनेक जणांनी खूप काही केलं असेल, पण ते करत असताना दोन्हीतला फरक आहे. मी आणि माझ्या कुटुंबासाठी, मी आणि माझ्या समाजासाठी, मी आणि माझ्या वस्तीसाठी सगळेजण करत असतात, परंतु जे माझे नाहीत या व्याख्यामध्ये, जे माझे नाहीत परंतु मी मानव धर्माचा आहे, मी मातंग समाजाचा आहे, या देशाची प्रामाणिकपणा सेवा करण्याचं काम ज्या समाजाने केलेलं आहे त्या समाजातल्या सर्व समाज घटक आहोत. माझ्या बांधवांनो, जे आरक्षण वर्गीकरणाच्या विषयाच्या अनुषंगानं जे आज बोंबाबोंब ठोकताय, त्या पहिल्यांदा मला या परिषदेच्या निमित्तानं खरं तर विचारपीठाचा विचार करायला पाहिजे होता, पण तो न करता आदरणीय ससारसर, आदरणीय विष्णुभाऊच्या आणि आपल्या परवानगीशिवाय मला एक ठराव या परिषदेमध्ये मांडायचा आहे. आणि सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्याचा कडकडाट करायचा, वर हात करायचा आणि तो ठराव पास करायचा आहे. तो ठराव असा आहे की आज अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करत असताना वर्गीकरण अपकडं झालं पाहिजे, इतक्या गटात झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, यांचा समावेश झाला पाहिजे, यांना बाजूला केलं पाहिजे, सगळेजण सांगत असतात. परंतु सातत्यानं आदरणीय ससारेसाहेब साक्षीदार आहे, आदरणीय भाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं अनेक वर्ष. संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र बघितल्याच्या नंतर, विद्वानांची आणि विचारवंतांचे विचार ऐकल्याच्या नंतर, किंबहुना या परिस्थितीचं आकलन झाल्याच्या नंतर एक परिस्थिती समोर येते. आणि ती परिस्थिती येत असताना ज्या पद्धतीनं या देशातल्या अनेक राज्यामध्ये वर्गीकरण झालं, त्याच्यामध्ये आदरणीय सचिनजी आपण जर हरियाणाचं मॉडेल सांगितलं तर या ठिकाणी वर्गीकरणाची चळवळ 75 ला या देशाच्या पंजाब राज्यामध्ये सुरू झाली. अव्याहतपणाने या चळवळीच्या केंद्रस्थानी आंध्र राज्य राहिलं आणि आज त्याचा कळस महाराष्ट्र होते. खरं तर सचिन भाऊ, तुम्ही बोलताना एक वाक्य बोललं की इतर राज्यामध्ये वर्गीकरणाला विरोध होईल, महाराष्ट्रात होणार नाही. परिस्थिती वेगळी आहे. खरं तर इतर राज्यामध्ये आरक्षण झालंय, पण तिथे एखाद्या 2-5 वर्ष
सदासाहेब लेट झाला असता तरी फरक पडत नव्हता. त्याचं कारण असं आहे की तिथे फक्त लाभाच्या अनुषंगाने वाद होतात. इथं वेगळं आहे. इथं फक्त लाभाच्या अनुषंगाने नाही, इथं एक मोठा घटक असा आहे ज्याची आज तरतूद आहे. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 60 पर्यंत ज्याची अनुसूचित जातीच्या राखीव आरक्षणासाठी, निधीसाठी, लोकप्रतिनिधीसाठी ज्याची तरतूद नाही. 1951 ला पहिली जनगणना झाली, दुसरी जनगणना 61 ला झाली आणि 56 ला जे धर्मांतर झालं. धर्मांतर झाल्याच्या नंतर अनुसूचित जातीमधून 6.50 किती 6.51 ला जे 13 लोक होते त्याच्यातले 6 लोक 6.5 लोक एवढी संख्या कमी झाली. आणि कमी झाल्यानंतर काय झालं? कमी झाल्यानंतर अनुसूचित जातीचा दर्जा त्यांनी गमावला. एखाद्या आखाड्यामध्ये एखादी जर खेळ सुरू असेल तर गडी बाद होत असतात, अपात्र होत असतात. तशाच पद्धतीनं या व्यवस्थेमध्ये सुद्धा लाभ घेण्यासाठी जे निकष आहे, लाभ घेण्यासाठी जी पात्रता असते, त्या पात्रतेच्या अनुषंगानं हे मागाच्या संघटनेनं नाही, मागाच्या नेत्यानं नाही, तर विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेनुसार 56 ला ज्यांनी धर्मांतर केलं त्यांची अस्पृश्यता धर्मांतर केल्यामुळे घालवल्या गेली. आणि मग मागाच्या संघटनेनं मागणी केल्याच्या नंतर नाही तर तत्कालीन सरकारनं काय केलं? अनुसूचित जातीमधून त्यांना कमी केलं. कमी केल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या 33 जागा राखीव होत्या विधानसभेच्या, 18 जागा कमी झाल्या. लोकसभेच्या 6 जागा होत्या, 3 कमी झाल्या. मग 67च्या निवडणुकीपासून ते 2024च्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणाच्या जागा पाहिजे त्या फक्त आणि फक्त प्रत्येक निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीच्या 59. मला पहिल्यांदा प्रश्न करायचा, जोरात बोला सगळे जरा. अनुसूचित जातीमध्ये जाती किती आहे महाराष्ट्रात? उत्तर चूक आहे. गल्लीतल्या शेवटच्या लेकरापासून तर देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत सगळेजण आम्हाला तेच सांगतात. माझ्याजवळ यादी आहे, माझ्याजवळ संविधान आहे. आपल्याला 59 जाती सांगताय. आदरणीय सचिनजी आपण 341 सांगितलं. अगदी सोप्या भाषेत सांगतो 341 काय आहे? 341 हे जे उत्सव सभागृह आहे याची जी भिंत आहे, आपण त्याच्या आजचे सुंदर सुरेख कार्यक्रम करतोय, हे आहे 341. ही जी संरक्षण भिंत आहे हे आहे 341. 341 याच्या बाहेर एक संविधानानुसार सरकारला, राष्ट्रपतीला या यादीतला बाहेर काढता येतो. सभागृहाला ससासाहेब आपल्या अधिकारामध्ये एखाद्याला बाहेर काढता येतो. पण कधी त्यानं अनुसूचित जातीची जी काही निकष आहे त्याच्या बाहेर जर तो गेला असेल तर त्याला बाहेर काढता येतं. पण त्याच वेळेस जर एखादा बाहेर असा असेल की जो अस्पृश्य आहे, जो मागास आहे, जसं आरक्षणाचं पूर्वक काय आहे मागासपण, तसं अनुसूचित जातीचं असण्यासाठी जी पूर्वअट आहे, महत्वाची पात्रता आहे ती आहे अस्पृश्यता. ही मी सांगत नाही, ही मी सांगत नाही. भारतीय राज्यघटना किंबहुना 1928 पासून ज्या ज्या समित्या निर्माण झाल्या, इंग्रजांच्या काळामध्ये सुद्धा विश्ववंदनीय बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ज्या समितीचे सदस्य होते, त्यांनी जे लिहिले त्याच्यामध्ये अस्पृश्यता हा महत्वाचा निकष आहे. आणि म्हणून खरी जी गोमा या ठिकाणी तर जेवायला 13 लोक आणि स्वयंपाक फक्त 6 लोकांचा. एक वेळचं जेवण नाही, 2 दिवसाचं नाही, 4 दिवसाचं नाही. तब्बल 60 पासून ते आज 2026 पर्यंत महाराष्ट्राच्या निर्मितीपासून किती वर्ष झाली? म्हणजे एवढ्या वर्षामध्ये जर एखाद्या वेळेस आमच्या यवतमाळच्या एखाद्या भागामध्ये संजू एखाद्या नगराचा निधी कमी आला असेल तर आम्ही अख्खा सभागृह महानगरपालिकेचं डोक्यावर घेतोय. आदरणीय साहेबांना माहित आहे सगळं हाऊस जर एखाद्याच्या मतदारसंघामध्ये एखाद्या हेडवरचा निधी कमी आला असेल तर अख्खा सभागृह डोक्यावर घेण्याचं काम लोकप्रतिनिधी करीत असतात. इथं काय झालं? इथं आमचं हक्काचं जे आहे तर इथं 13 लोकांचे जेवण आणि तरतूद फक्त 6 लोकांची 7 लोकांची तरतूद अशा पद्धतीनं सातत्यानं इथं ज्यांची आरक्षणाची संविधानिक तरतूद नाही. 3 जून 1990 पर्यंत 3 जून 1990 पर्यंत जे अनुसूचित जातीत नव्हते,
3 जून 1990 पर्यंत ते अनुसूचित जातीत नव्हते तेव्हा तर प्रश्नच नाही, तेव्हा तर झालंच. पण 3 जून 1990 ला अनुसूचित जातीमध्ये समावेश केला. मागच्या जनगणनेपेक्षा नंतर किती संख्या वाढली? आपण 13% 6% आलो होतो महाराष्ट्रात. ससाई साहेब आपली संख्या झाली 11.9 91 ला. कारण 91 ला पुन्हा जातीचा घोळ सांगण्यामध्ये घोळ जेव्हा झाला आणि मग 2001 आणि 11ची जनगणना जर तुम्ही बघितली तर एकूण अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे तर 59 ज्या तुम्हाला सांगितल्या जातात त्यांची लोकसंख्या आहे 10.20. किती आहे? 10.20. ओरिजिनल अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे 10.20. आणि ज्यांनी धर्मांतर केलं मग तो फक्त महाराज नाही तर जे विद्वान स्वतःला समजतात मातक समाजाचा मान असणारा माणूस, पण तो जर जनगणनेमध्ये त्यानं जर जात सांगितली नसेल या यादीतली तर त्याची तरतूद याच्यात झालेली नाही. तो चर्मकार असेल तर त्यानं जर जात सांगितली नसेल तर तो जनरल मध्ये गेला. खरी गोम इथंच आहे. हे महाराष्ट्रातलं पुणे सांगायला तयार नाही. आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात बोलणारे हे सांगायला तयार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं या भानगडीमुळे महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण सर्वात अगोदर व्हायला पाहिजे होतं. हे मूळ कारण. आणि दुसरं कारण असं आहे की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे त्यामुळे इथं पहिल्यांदा व्हायला पाहिजे होतं. कारण वर बनून सांगत असतात की आम्ही पुरोगामी आहोत. मग इथे पुरोगामीत्वाची भूमिका तुम्हाला कुठेही दिसत नाही. मला या अनुषंगानं फक्त काही गोष्टी सांगताना या ठिकाणी सांगायच्या आहे. आदरणीय आपण सर्वच आदरणीय मंडळी, जेव्हा एखाद्या भारतीय राज्यघटनेनुसार एखाद्या संवर्गातला लाभ घ्यायचा असेल तर आपण त्या संवर्गात असणं गरजेचं असतं. या ठिकाणी काय चमत्कार झाला माहित आहे? या ठिकाणी जे अनुसूचित जातीच्या यादीमध्ये काय लावले आजही नाही ते अनुसूचित जातीचा लाभ घेत आहे. संजय भाऊ, इथं ओबीसीच्या यादीमध्ये संवर्गामध्ये जे नाही त्यांच्यासाठी 1958 इथल्या सरकारने GR काढला. जे या व्यवस्थेबरोबरच अनुसूचित जाती आणि ओबीसी दोन्ही ठिकाणचा लाभ घेणारी म्हणजे त्यांचा समावेश 2006 ला म्हणजे अनेक पक्षी निर्णय पण 2000 शासनानं जे या राज्यातले 5 धर्म जे आहेत अल्पसंख्याक त्याच्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, बौद्ध, जैन हे 5 ते धर्म आहे त्यांना अल्पसंख्याकाचा दर्जा बहाल केलेला आहे. मग एकच माणसाला हात किती आहे? 2. जेवताना वापर किती हाताचा करतोय? एका. मग या ठिकाणी जास्तीत जास्त 2 हाताने खा बाबा. जे मागायला मात्र समाजाला जे नावं ठेवतायत दुसरं देत आहेत. आमच्या मुलीचा सकाळी कोणाला पप्पा जेवले का? जेवल्याच्या नंतर कार्यक्रमाचा तिला सगळ्यांना चिंता करू नका बाबा, जेवायच्या ऐवजी आम्ही दररोज एवढ्या शिव्या खातोय ती खाल्ल्याच्या नंतर पोट भरतंय. तशाच पद्धतीने या ठिकाणी एका हाताने नव्हे तर 3 बाजूने खाण्याचं काम आणि गैरमार्गानं संविधानिक मार्गाने असलं तर मग काही अडचण नाही. संविधानिक मार्गाने असलं तर काही अडचण नाही. म्हणून या अनुषंगानं माझ्याकडे ज्या मंडळींनी ओबीसीच्या यादीमध्ये नाहीत पण अनुसूचित जातीतून धर्मांतरित झाले आहेत त्याचा ओबीसी समावेश झाला त्याचा GR माझ्याकडे 1958 चा. जे 3 जून 1990 पर्यंत अनुसूचित जातीचाच नव्हते तोही GR शासनाचा माझ्याकडे आहे. तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये आनंद समावेश केला तोही GR माझ्याकडे आहे. पण आजपर्यंत जेवढे शासनाचे महाराष्ट्र शासनाच्या निर्मितीपासून ते आजपर्यंत जेवढं बजेट आहे आदरणीय ससांग साहेब हाऊसचे मेंबर राहिलेले आहेत, आपले नेते राहिलेले आहेत. आजपर्यंत महाराष्ट्र शासनाचं बजेट अनुसूचित जातीचं जे काही जेवढं राहतं त्याच्यातलं फक्त आणि फक्त 67% उडून ताणून खर्च होतं. 33% इथलं तर वळवलं जातं. पण या व्यतिरिक्त दुसरं वास्तव असं आहे की जे बजेट आहे हे फक्त आणि फक्त अनुसूचित जातीच्या 10.20% म्हणजे 10, सव्वा 10, 10.5% वर 60 पासून ते आजपर्यंत अनुसूचित जातीचं बजेट 60 पासून आजपर्यंतच्या आर्थिक वर्षामध्ये फक्त आणि फक्त 10-10.5% आहे. आणि 10-10.5% संख्या कोणती आहे लोकसंख्या अनुसूचित जातीची?
भारतीय राज्यकर्ता काय सांगते, लोकसंख्येच्या प्रमाणात तुमचं बजेट उपलब्ध करून दिलं पाहिजे. आता महाराष्ट्रामध्ये आपण अनुसूचित जातीचे किती आहोत? 60 पर्यंत जी संख्या होती, जवळजवळ अर्धी संख्या नव्हती, पण झाल्याच्या नंतर 3 जून 90 व्ही.पी. सिंगांनी आपल्याला धर्मांतरित पुन्हा परत केसीत घेतल्याच्या नंतर आपली संख्या 11.9 झाली. 2001च्या जनगणनेमध्ये ती 10.20 आणि धर्मांतरित जी ही वगळल्या गेली किती सचिन भाऊ? 61ला. मागाच्या संघटनेनं नेत्यानं सांगितलेली आकडेवारी नाही. जेव्हा या देशाच्या जनगणनेच्या व्यवस्थेने जनगणना केली आणि जनगणना करत असताना जनगणना जातीच्या आधारे होत असते. आरक्षण जातीला मिळते, धर्माला नाही. मग जनगणनेमध्ये प्रगणक जेव्हा आपल्या दारी आला तेव्हा जे कोणी विद्वान स्वाभिमानी आहे ज्यांनी धर्मांतर केलं ते बिचारे जात सांगू शकले नाही. असा वर्ग किती होता? म्हणजे 80% लोकांनी धर्मांतर केलेल्या 80% लोक त्या ठिकाणी एससी राहिले नाही, कारण त्यांनी जात सांगितली नाही. मग ते 90ला आपल्यामध्ये आले, एससी मध्ये आले. मग 90ला आल्याच्या नंतर जी 2001 आणि 11ची जी आकडेवारी आहे, तर एकूण अनुसूचित जाती 10-10.5% आणि धर्मांतरित झालेले परंतु पुन्हा एससी झालेले यांची लोकसंख्या किती आहे? 6%. आज महाराष्ट्राचं जे बजेट आहे 60 पासून आजपर्यंत ते किती लोकसंख्येचं आहे? फक्त 10-10.5%. मग या राज्याच्या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जे बजेट ठेवायचंय त्या बजेटमध्ये कोणतीही लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आलेली नाही. ती आहे धर्मांतरी. कायद्याच्या भाषेत नसली तर नैतिक दृष्ट्या तुमची तरतूद नाही. ही आकडेवारी सांगते आणि आकडेवारी सांगत असल्यामुळं आज राज्याच्या जे बडोले साहेब बोलतायत ना, ते उर बडून आपले वर्गीकरणाच्या विरोधात सांगतायत. मी या ठिकाणी दावा करतोय, गौरी शक्ती सेनेचा कार्यकर्ता, मांगाचा कार्यकर्ता म्हणून दावा करतोय की तुमच्या मुलीला जी सवलत दिली सचिनजी, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जी दिली, मुळात या माईकच्या माध्यमातून मला सगळ्यांना सांगायचंय, मांगाची चळवळ, वर्गीकरणाची चळवळ कोणत्याही जातीच्या विरोधातली नाही, कोणत्याही नेत्याच्या विरोधातली नाही. आमचा आकस नाही, आमचा विरोध नाही. आम्ही प्रामाणिकपणानं कार्य तुम्हाला भाऊ मानत होतो, आजही आम्ही तुम्हाला भाऊ मानतोय आणि ती भूमिका आम्ही निभावली. कारण बाबासाहेब फायद्यासाठी कुणी बाबासाहेबांचं नाव घेईल, बाबासाहेबांचं नाव फायद्यासाठी कुणी घेईल, पण बाबासाहेबांच्या नावासाठी जीव देणारी अवलाद आहे, म्हणून चिंता करण्याचं काम नाही. म्हणून माझ्या बाबांना या ठिकाणी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगानं जशी बजेटमध्ये त्याची तरतूद नाही, तसं बडोले साहेबांच्या मुलीने जे फॉरेनला जातानाची स्कॉलरशिप घेतली, म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा, तर बडोले साहेब म्हणजे आमच्या अनुसूचित जाती वर्गातलं हे कुचगावणं की ज्याला 82ला सरकारनं निर्णय घेतला वसतिगृह प्रवेशाचा विद्यार्थ्याचा, 82ला निर्णय घेतला, 84ला जीआर निघाला, 14ला जीआर निघाला, तुमचा 25ला जीआर निघाला, त्याची अंमलबजावणी सातत्यानं 45 वर्ष जवळजवळ चालू आहे राज्यामध्ये. किती? 45 वर्ष. आज त्यांना कळालं की वर्गीकरण व्हायला लागलं. याचा त्याचा अर्थार्थी काही संबंध नाही. वर्गीकरणाची भूमिका या ठिकाणी जी काही शाब्दिक भूमिका नाही, या ठिकाणी जे आज या परिषदेचे जे संयोजक आहे, आयोजक आहे, यांनी आम्हाला जे काही या ठिकाणी सत्कार केला, त्या सत्कारात योगायोगाने त्यांनी आम्हाला या ठिकाणी संविधान दिलं. आमचं भाषण काय आहे, आमची चळवळ काय आहे, तर संविधानाचं जे उद्देशिका आहे, या उद्देशिकेमध्ये सुरुवातीला सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय. आज आम्हाला न्याय मिळाला का? आज महाराष्ट्रामध्ये भारतीय राज्यघटनेचं कलम, आता राज्यघटना माझ्याजवळ आहे, भारतीय राज्यघटनेचं कलम 330 आणि 332 काय सांगतंय? लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागा राखीव असल्या पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा सचिन लोक किती आहे? 5 आहे. आपण 10+6 म्हणजे 16% महाराष्ट्रात आज आहे. मग इथे महाराष्ट्रातल्या 16%च्या लोकसभेच्या जागा 8 होत्या, आज 5 आहे. ज्या 3 नाहीत त्या कुणाच्या वाट्याच्या नाही, ज्या 5 आहेत त्या कुणाच्या आहे. आज महाराष्ट्रामध्ये
16% अनुसूचित जातीच्या जागा होतात 47. आज महाराष्ट्रामध्ये किती आहेत राखीव जागेच्या? 29 जागा. 29 ज्या आहेत त्या कुणाच्या वाट्याच्या, कुणाच्या हिश्श्याच्या, कुणाच्या तरतुदीच्या आहेत आणि 18 जागा कुणाच्या तरतुदीच्या नाहीत. ही आकडेवारी या ठिकाणी सांगते. आणि मग एवढं उघड जर या ठिकाणी ठरलेली सत्य जर असेल तर निश्चितपणानं या महाराष्ट्रामध्ये 1960 पासून आजपर्यंत सामाजिक न्याय खातं नाही तर सामाजिक अन्याय खातं अस्तित्वात आहे. सामाजिक न्याय खातं नाही, सामाजिक अन्याय खातं आहे. कारण इथं सातत्यानं तुमच्यावर अन्याय होत आलेला आहे. तुम्हाला भारतीय घटनेनं जो घटनादत्त अधिकार दिलेला आहे त्या घटनादत्त अधिकार आमच्यापर्यंत पोहोचलेलाच नाही. आमचा न्याय या ठिकाणी मिळालेला नाही. आणि आम्ही जे करतोय आज महागाची लेकरं जे करतायत ही चळवळ आज आम्ही मातक समाजातून पुढे जरी येत असतो. आम्ही उपेक्षित आहोत, आम्ही ग्रासलेले आहोत, आम्ही मागासलेले आहोत. आमचं नुकसान झालेलं आहे, आमचे झळ पोचलेली आहे आणि ज्याचं दुःख त्यालाच कळतं. त्याच हिशोबाने या ठिकाणी मातक समाज चळवळीत आलेला आहे. आणि मग या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज फक्त 58 जातीचं भवितव्य मागायला ठरवण्याचा काय अधिकार आहे? माझ्या बांधवांनो, मला एक प्रश्न विचारायचा. विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1930-31-32 ला गोलमेज परिषद लंडनला झाली. कशासाठी लंडनला गोलमेज परिषद झाली? गोलमेज परिषदेमध्ये अखंड हिंदुस्थान मधल्या म्हणजे भारतातल्या जवळजवळ 1500 जातीच्या वतीनं, किती? जवळजवळ 1500 जातीच्या वतीनं राजाभाऊ बाबासाहेबांनी तिथं राखीव जागेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तुमचा आमचा हक्क मागितला. स्वतंत्र मतदारसंघाच्या अनुषंगाने हक्क मागितला. कुणी मागितला? 1500 जातीचे प्रतिनिधी गेले होते का तिथं? फक्त आपल्या सगळ्यांच्या वतीनं एक मागासवर्गीय प्रतिनिधी रावसाहेब बहादूर श्रीनिवासन आणि विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी लढत होते. मग आज काय होतंय? बाबासाहेबांच्या भूमिकेत 59 नाही 60च्या वतीनं फक्त एक लढणारा मर्द आहे आणि त्याचं नाव मान. आम्ही आमच्यासाठीचा लढतोय पण तुमच्यासाठी लढतोय. तुम्ही आम्हाला सांगत असताय आमचं तुम्ही खातार आम्ही लढतोय. अरे ज्याला आजपर्यंत कळलं नाही की माझ्या हिश्श्याची माझी तरतूद कमी झाली, माझ्या वाट्याच्या हिश्श्याची इथं लोकसभेच्या जागा नाही, इथं विधानसभेच्या जागा नाही, जे आमच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती जे दिल्या जाते त्याच्यामध्ये धर्मांतरित मंडळीच्या नैतिक आणि कायदेशीर दोन्ही दृष्ट्या आज सुद्धा तरतूद नाही. बडोले साहेब स्वतः ज्या खात्याचे मंत्री होते, ज्याच्या मुलीनं स्कॉलरशिप घेतली, फायदा घेतला, ती तरतूद घेऊ शकत नाही. तरी तुमच्याकडे अनुसूचित जातीचं सर्टिफिकेट असेल आणि सर्टिफिकेट असेल तर मग आम्हाला बाबासाहेब तुम्ही सांगू नका. कारण कपटीपणानं काही करतात. उजागर माथ्यानं तुम्हाला जर नाव घ्यायचं असेल तर तुम्ही प्रामाणिकपणानं पुढे गेलं पाहिजे. आणि या महाराष्ट्रामध्ये ते होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती चळवळ पुढे नेताना विश्ववंदनीय बाबासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी त्याच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा विचार जगाच्या वेशीवर टांगण्याचं काम, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम वामनदादा कर्णकांनी केलं. आणि मग वामनदादा कर्णक काय सांगताय? सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं आहे? हो सांगा ढाण्याचा साठा आमचा वाटा कुठं आहे? मागाचं लेकरू काय बोलतोय? आम्ही काय मागतोय? बाबासाहेबांचा विचार आहे तो वामनदादाच्या वाणीतून या ठिकाणी बाहेर पडलाय. सगळ्या धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे? आमचा वाटा या ठिकाणी आम्ही विचारायला लागलोय. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी म्हणतायत उडीले भांडार धन्याचा हा माल. धन्याचा म्हणजे हे भांडार आहे. उडीले भांडार धन्याचा माल मी तो हमाल भारवाई. ही जी मंडळी आहे, आपण जी मंडळी आहे, आम्ही हे जे भांडार आहे हे भांडार पुढे करतोय आणि याच्या आम्ही भारवाई आहोत. कारण जनतेपर्यंत समाजापर्यंत आम्हाला ते पोहोचवायचं आहे. म्हणून विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तो स्वाभिमान शिकवला. आम्हाला ते मनुष्यबळ आमच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यघटनेच्या माध्यमातून केला. निश्चितपणानं बाबासाहेबांचा विचार आम्ही पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी ज्या पद्धतीने या ठिकाणी जो ठराव मला मांडायचा आहे तो ठराव असा आहे की फक्त अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या साठी या ठिकाणी
जे वेगवेगळे निकष असतात त्याच्यामध्ये आकडेवारी एक महत्वाचा घटक असतो, पण आकडेवारीपेक्षा आरक्षण कशाला असते? आरक्षण असते मागासपणाला. आरक्षण कशाला असते? मागासपणाला. म्हणून ही परिषद सर्वानुमते असा ठराव करते किंवा ठराव मांडतो की अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण करत असताना सगळेजण वर हात करा, अनुमोदन द्या आणि सांगा आमचं मागासपण विचारात घ्या. सरकारनं मागासपण विचारात घेतलं पाहिजे, हा ठराव मी मांडतोय. आणि दुसरं, वर्गीकरण करत असताना कसं वर्गीकरण केलं पाहिजे? तर लाभधारक आणि लाभवंचित म्हणजे प्रगत आणि अप्रगत. कसं केलं पाहिजे? प्रगत आणि अप्रगत. आम्हाला आज कुस्त्याची मैदान आपण पाहतोय, समान वयाचे, समान वजनाचे, म्हणजे सम असणाऱ्या पातळीवर स्पर्धा सुरू होते. या ठिकाणी आम्हाला नागपूरला जायचं, एक वर्ध्याचा नाही, एक यवतमाळला स्पर्धा लागेल का? जमणार नाही. एका ठिकाणी सुरू करा, मग ते होईल. तर तशा पद्धतीने या ठिकाणी प्रगत आणि अप्रगत, लाभधारक, लाभांकित आणि लाभवंचित असं अनुसूचित जातीचं आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे. आणि अनेक जण सांगत असतात वर्गीकरण करता येत नाही. अरे बाबा, करता येत नाही, करता येत नाही ही काय मागाची मागणी नाही. इथं 49ला राज्यघटना स्वीकारली, 50ला राज्यघटनेचा अंमल सुरू झाला, 51ला अनेक राज्यामध्ये आधार रोड सुरू झाले आणि मग 51 ते 65 ज्या बाबासाहेबांनी घटनाकारानं जे मंत्रालय या देशाचं सांभाळलं, त्या मंत्रालयाचे तत्कालीन सचिव बी एन लोकूर यांच्या अध्यक्षतेखाली 1965ला बी एन लोकूर समिती नेमली. पंजाब राज्यामध्ये 1966ला वंदेभारत कमिटी नेमली. 5 मे 1975ला तत्कालीन मुख्यमंत्री गॅरी जयसिंग यांच्या सरकारनं अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू केली. 1990ला ज्या हरियाणाचा संजयजींनी या ठिकाणी उल्लेख केला, त्या हरियाणा सरकारनं गुरुनाम सिंग आयोग त्या ठिकाणी 1990ला या ठिकाणी निर्माण केला. त्यानंतर 1996ला आपलं या आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न केंद्रस्थानी आहे असं आंध्र जे राज्य आहे, तिथं त्या ठिकाणच्या सरकारनं आयोग निर्माण केला. 2000ला तुमचं उत्तर प्रदेश सरकारनं या ठिकाणी हुकुमशी कमिटी नेमली. 2003ला आपला क्रांतीवीर लवजी साळवे अभ्यास आयोग नेमला गेला. 2005ला तुमचं कर्नाटकचा न्यायमूर्ती हे जे सदाशिव आयोग नेमला गेला. तुमचं 2008ला उषा मेहरा आयोग, 2008ला मार्च मध्ये न्यायमूर्ती एम ए जनार्दन आयोग. त्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी 2021ला जरी आपल्याशी संबंध नसला तर वर्गीकरणाशी त्याचा संबंध आहे असा केंद्राचा रोहिणी आयोग आला. एवढ्यावर थांबलं नाही तर विश्ववंदनीय बाबासाहेबांच्या जयंतीचा महिना असणाऱ्या त्या एप्रिल महिन्याच्या 22 तारखेच्या 2020ला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयातला जेब्रालू प्रसाद विरुद्ध आंध्र प्रदेश सरकारचा सर्वोच्च न्यायालयातला निकाल आला. त्यानंतर तुमचा आमचा बाप असणारा जगविख्यात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या महिन्यामध्ये 27 ऑगस्ट 1920ला पुन्हा एकदा देवेंद्र सिंग विरुद्ध पंजाब सरकारचा निर्णय आला. आणि काय सांगितलं त्या निर्णयामध्ये की आमच्या घरातला बाप जर कर्ता पुरुष पालक जर बाहेरून आला असेल आणि त्यानं जर आमच्यासाठी फळं आणली असतील तर फळाची टोपली एकाच लेकराला म्हणजे एकाच जातीला देता येत नाही. पुन्हा सांगितलं मागाच्या संघटनेनं नाही, या देशाच्या सर्वोच्च न्यायालय कुणाची यंत्रणा आहे? विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान निर्माण केलं ते संविधानानुसार जी लोकशाही शासन व्यवस्था आहे आणि त्या लोकशाही शासन व्यवस्था ज्याच्यावर उभी आहे त्याचे जे 4 पिल्लर आहे, जे खांब आहे, त्याच्यामध्ये न्यायपालिका हा महत्वाचा पिल्लर आहे, महत्वाचा पाया आहे. त्या बाबासाहेबांच्या आणि न्यायपालिकेच्या नुसार या ठिकाणी 22 एप्रिल 2020चा निर्णय असू दे किंवा 27 ऑगस्ट 2020चा निर्णय असू दे आणि एवढ्यावर झालं नाही तर मग या आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीमध्ये जो विनीत चिल्लैया विरुद्ध आंध्र प्रदेश केस आहे ते जे वारंवार अडथळा येत होता तर त्यातले 5 न्यायाधीश आपल्या विरोधात पकडा. पण मग तुमचा जेब्रालू प्रसाद विरुद्ध आंध्र याच्यातले न्यायमूर्ती, त्याच्यानंतर तुमचे देवेंद्र सिंग विरुद्ध पंजाब स्टेट 20चा निकाल, त्याच्यातले न्यायमूर्ती, हे न्यायमूर्ती 5ची संख्या असल्यामुळं पुन्हा
7 न्यायमूर्तींचं ते न्यायपीठ बसलं, घटनापीठ बसलं, ज्यांनी 1 ऑगस्ट 2020 निर्णय दिला. योगायोगानं घटनाकार विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचारानं प्रेरित असणारा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राचे सुपुत्र B.R. गवई साहेब, न्यायमूर्ती चंद्रचूड साहेब, त्याच्यानंतर विक्रमनाथ, पंकज मित्तल, अशा पद्धतीनं 7 न्यायमूर्तींनी तो निकाल दिला. आता गंमत काय तरी माहित आहे, जे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज ही जी संघराज्य पद्धती स्वीकारली, त्या संघराज्य पद्धतीमध्ये ज्यांनी बौद्ध धर्माचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार करण्याचं काम केला ते मातंग कश्यप. या संघराज्य व्यवस्थेमध्ये जे सम्राटाचा उल्लेख किंवा संघराज्य पद्धतीचा येतोय, त्याच्यामध्ये आमचे सम्राट प्रसेनजी ज्यांच्या शासन प्रणालीच्या अनुषंगाने ज्यांचा अंतर्भाव लोकशाही व्यवस्थेमध्ये आज आहे, जी लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे संघराज्य पद्धती, ते त्या अनुषंगाने या ठिकाणी स्वीकारलं. आणि ते स्वीकारत असताना आज या ठिकाणी न्यायाच्या अनुषंगानं जो न्याय मागतोय, त्याचा अधिकार आहे, त्याला या ठिकाणी वंचित ठेवला जात आहे. आणि म्हणून माझ्या भावांनो, मागाची चळवळ ही मागाची चळवळ नाही तर मी तुम्हाला एवढे आयोग सांगितलेले आहे. आता एवढं झाल्याच्या नंतरही अनेक विद्वान जे अनेक कायदे पंडित जे एवढं झाल्याच्या नंतर स्वतः कायदे पंडित सांगत असतात की आरक्षण वर्गीकरण करता येत नाही, फूट होते. आता संजयजींनी सांगितलं इतर राज्यामध्ये जे झालं, कर्नाटकला फुटपालिका नाही, हरियाणाला झालं फुटपालिका नाही, पंजाबला नाही, तेलंगणाला नाही, मग कुठं जर फुटपाडी नाही तर महाराष्ट्रातच कशी काय फूट पडेल, अशा पद्धतीनं सुद्धा या ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून बाबांनो, आता आपल्याला थांबून चालणार नाही. आज कालपर्यंत आम्हाला अनेक वेळा रात्रंदिवस फोन येतात, तुम्ही किती शिकलेला या विषयावर बोलताय तुम्ही, तसं सर तुम्ही किती शिकलेले आहात. आम्ही त्यांना सांगत असतो, बाबा शिक्षणापेक्षा आम्ही जे म्हणतोय त्याचं उत्तर द्या. आता कालपर्यंत आम्ही आघाडी होतो. खरं तर सुरुवातीला जेव्हा अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाची चळवळ सुरू झाली, तेव्हा या देशातला स्वतःला विद्वान म्हणणारा प्रत्येक माणूस आमच्याकडे पाहून हसत होता, टिंगल टवाळी करत होता. सागर भाऊ जवळजवळ आपल्याला येड्यात काढत होता. ससाऱ्यासह आनंदाची गोष्ट आहे, त्या सगळ्या शहाण्यांनी आपल्याला येड्यात काढलं होतं. याच येड्याच्या बाजूने या देशातलं सर्वोच्च न्यायालय उभं राहिलं. याच येड्याच्या बाजूने विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार उभा राहिला. याच वेड्याच्या बाजूने या देशाचं संविधान उभं राहिलं. आणि याच वेड्याच्या बाजूनं आज देशाचं आणि राज्याचं सरकार उभं राहतंय, ही माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. म्हणजे आम्ही साधे जरी असलो तरी आमचा विचार नेक आहे. ही फक्त फेकाफेक नाही तर विचाराची नेक असल्यामुळं आम्हाला चिंता करण्याचं काम नाही. कारण एक दिवस नाही, उद्यानाऱ्या प्रत्येक दिवसाला आम्ही संघर्ष करतोय. आणि हा संघर्ष कशासाठी करतोय, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा गोलमेज परिषदेमध्ये आमच्यासाठी हक्क मागितले, अस्पृश्यांसाठी शूद्रांसाठी हक्क मागितले, ते हक्क मागताना तेव्हाचा मनोवादी असणारा काय म्हणत होता, सचिन भाऊ तुमच्यात फूट पडेल, दत्ता भाऊ तुमच्यात फूट पडेल, हे कोण म्हणत होतं, इथला जातीयवादी मनोवादी, इथला वर्ण व्यवस्थेचा समर्थक काय म्हणत होता, तुमच्यात फूट पडेल. किंवा बाबासाहेबांना म्हणत होते तुम्ही असं करू का, हिंदूमध्ये फूट पडेल. आता जे मनोवादी बोलत होते, जे वर्णवादी व्यवस्थेवाले बोलत होते, ते आज कोण बोलत आहे, ते जे बोलत आहेत ते मनोवाद्याची भाषा बोलतायत, आम्ही नाही. आम्हाला तुम्ही जे शहाणपण सांगताय ना की आरएसएसचे अमुक, अरे बाबांनो मला एक सांगायचं, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951 पटियाला शहरामध्ये सांगितलं होतं काँग्रेस हे जळतं घर आहे, काँग्रेस हे जळतं घर आहे. आता काँग्रेस हे जळतं घर आहे ज्या बाबासाहेबांनी सांगितलं, त्याच्यानंतर आजपर्यंत तुम्ही राजकीय व्यवस्थेमध्ये चाटुगिरी केली नाही, चमचेगिरी केली नाही, हुजरेगिरी केली नाही, तर दुसरं काय केलं, तेच करत आलात ना. आणि मग तुम्ही सगळं उपभोगायचं, सगळंच्या सगळं आपलंच, म्हणजे खायचं बिन गठुडं राजाचं आणि घरी बिन न्यायचं, ही नीती कुठवायचं चालणार आहे. आणि म्हणून चिंता करू नका, ही लढणारी अवतार आहे, चिंता करायचं काम नाही. जसं गांधीजीने सांगितलं होतं प्राण गेला तरी भेटणार, पण मी अस्पृश्यासाठी शूद्रांसाठी बाबासाहेब जे मागचे त्या स्वतंत्र राखीव जागा मी मिळू देणार नाही. इथं मागाची अवलाद रस्त्यावर येऊन आज हेच सांगतंय, अरे आम्हाला
कुणाची चिंता नाही, कारण त्या समाजामध्ये जन्माला आलोय, कारण आमच्या बापानं आम्हाला शिकवलंय जगेन तर देशासाठी मरेल तर देशासाठी. मग ते तर देशासाठी म्हणत होते. आज आम्ही खूप लढलोय मातीसाठी, पिढ्यानपिढ्या इतरांसाठी, आता लढूया समाजासाठी, आणि समाजासाठी आम्ही आमच्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहे. गेलो तरी भेटो मागे हटणार आहे, पण अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण हे त्याशिवाय राहणार आहे. आणि या परिषदेच्या माध्यमातून मागाच्या नेत्यावर, मागाच्या संघटनेवर, अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या नेत्याच्या अनुषंगानं किंवा अण्णाभाऊ साठे आणि वस्ताद जोगी साळवेंच्या काय कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना या ठिकाणी इशारा आहे की बाबांनो, आम्ही मुद्द्याची लढाई लढतोय, आम्हाला मुद्द्यावर यायचं काम नाही, पण तुम्ही जर मुद्द्यावर येत असाल मागायची आम्हाला सक्षम आहे. कारण आम्हाला माहित आहे की गावातल्या बसतावलेल्या सांडाला जाग्यावर आणण्याचं काम मागायला केलेलं आहे. आज जरी आमच्या आधुनिक व्यवस्थेमध्ये यंत्रसामग्री निर्माण झाली, हे नसलं तरी हे आधुनिक या आमच्या अनुसूचित जातीच्या या उभामाल उडवण्याचं काम जे करत आहे, तर त्याच्यामध्ये ही मागाची लेकरं आज मशाल झालेले आहेत. मशाल कशी धरा, वर धरली तरी जोरा वर जाणार आहे, खाली पकडली तरी जोरा वर जाणार आहे. आणि म्हणून आज अनुसूचित जातीमध्ये हा किती शिकलेला, याचा पैसे किती आहे, संपत्ती किती आहे हे महत्वाचं नाही. अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या लढ्यासाठी मागाचं पोरग साखरेचा खडा जसा असतो ना, साखरेचा खडा कुणाच्याही तोंडात टाका, कधी टाका, कुणाच्या हातात टाका, कोणत्याही बाजूने जिभेवर पडलं ओढत असतो ना, तसा या चळवळीमध्ये काम करणारा मागाचा कार्यकर्ता हा या ठिकाणी राज्यघटनेला अभिप्रेत असणाराच कार्यकर्ता साखरेच्या गोडीसारखा. म्हणून चिंता करण्याचं काम नाही. म्हणून आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचं मागतोय. माननीय विष्णुभाऊंनी या अगोदर माग एकत्र येत नाही, संजीवभाऊंनी या ठिकाणी उल्लेख केला. 20 डिसेंबर 2017ला 20 डिसेंबर 2017ला पुणे ते नागपूर पायी चालून 1765 किलोमीटरचा पायी प्रवास करून आपण आज सागर, फक्त पाण्याचा सागर पाहिला होता पाण्याच्या ठिकाणी, पण पिवळा सागर, जनसागर निर्माण करण्याचं काम नागपूरच्या रस्त्यावर विष्णुभाऊंच्या नेतृत्वामध्ये आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी झालेलं आहे. पुन्हा 13 डिसेंबर 2025 ला पुन्हा एकदा विष्णुभाऊंच्या नेतृत्वाखाली जनसागर बघितलेला आहे. आणि असा जनसागर वेगवेगळ्या जवळजवळ 7 पदयात्रेच्या माध्यमातून विष्णुभाऊंनी पदयात्रा करून आपल्या संपूर्ण या समाजामध्ये स्वाभिमान निर्माण करण्याचं काम आणि जागरूक करण्याचं काम आणि आपल्या हक्कासाठी या समाजाला रस्त्यावर उतरवण्याचं काम या घटकात या ठिकाणी निश्चितपणा झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही माणसं, आम्ही खरे तरी देऊ काशीची लंगोटी, आम्ही म्हणणे कशावर अरे तरी देऊ काशीची लंगोटी, नाताळाचे माथे हाणू कमळे तर काठी. या ठिकाणी ध्यानात ठेवा, चिंता करू नका. आम्ही फार प्रामाणिकपणानं कायद्याने चालणारी माणसं आहोत, पण कायदा हातात घ्यायला लावू नका. आम्ही नात्या गोत्याला जवळचे भाऊ जरी मानत असतो, पण तुम्ही जर शत्रूच्या रूपात येत असाल, तुम्ही जर मनवाद्याच्या रूपात येत असाल, तर मात्र या ठिकाणी भावाचा बुरखा घेऊन जर आमचा शत्रू आमच्यावर वार करत असेल तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही, अशी खंतवण्याची तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मागाची लेकरं किती आळाली असली तरी आज संविधानावर बोलतायत. मला फक्त एका प्रश्नाचे विचार केला, सगळ्यांना माफ करा, फक्त एक उदाहरण देतो आणि थांबतोय. 27 आदरणीय भाऊ खरं तर भावाविषयी मांडतील, पण त्याच्याबद्दल मला बोलणं योग्य वाटत असल्यामुळे तो विषय मला मांडायचा आहे. अनेक मंडळी तुम्हाला वर्गीकरण विरोधी सांगत असतात की याचे पोखराज कलेक्टर, तहसीलदार, एसपी होतील का? माझ्या बांधवांनो, कलेक्टर, एसपी, तहसीलदारासाठी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. निश्चितपणानं तेवढी अक्कल आम्हाला होणार नाही, पण आमच्याकडे माणसं नाहीत असं नाही. बाटलीतून आरती वेगळी झाल्याच्यानंतर किती हजारानं लेकरं पुढे आली, हा आकडा तुम्ही बघितलेला. पण मग ही आकडेवारी फक्त तुम्ही आम्हाला कलेक्टरचं सांगता का? मग त्या शेतीच्या योजना आहेत, त्या समाज कल्याणच्या योजना आहेत, मग त्याच्यामध्ये एक पॉवर
किलर सारखी योजना, तुमच्या शेतीचं साहित्य मिळणारी योजना, त्या योजनेसाठी पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी वाला लागत नाही. त्याला काय लागतं? रहिवासी दाखला आणि फक्त जातीचा दाखला. आता जातीचं तर हे ओरिजिनल सोन आहे, अनुसूचित जातीचं हे ओरिजिनल सोन आहे. मग काय चिंता करण्याचं काम आहे? मागाच्या प्रत्येक माणसाजवळ जातीचा दाखला आहे. जातीचा दाखला, रहिवासी दाखला तर तुम्ही इतर राहत असेल रहिवासी आहे. मग जेव्हा समाज कल्याणच्या जिल्हा परिषदच्या प्रत्येक वर्षीच्या आर्थिक वर्षाची यादी जर बघितली, विहिरीची, साहित्याची, अमुक तर 300 लाभार्थ्यामध्ये फक्त इतर एक समाज सोडून जो अनुसूचित जातीच्या यादीत आजही नाही, ज्याची तरतूद लोकसंख्येच्या प्रमाणात आजही तो ग्राह्य धरण्यात आलेली नाही. राज्याच्या बजेटमध्ये ती संख्या आजही ग्राह्य धरण्यात आलेली आहे. त्यांची संख्या 295 आणि जे यादीत आहेत त्यांची 5. आता म्हणून जे कोणी ओरडत असतात तर बाबांनो, सगळ्या योजनेतले लाभार्थी पहा आणि ती यादी पहा. जिथं शैक्षणिक पात्रता लागते तिथं ठीक आहे, पण इतर ठिकाणच्या योजनेपासून, लाभापासून हा समाज पोचतो दूर राहिलेला आहे. एवढंच मला या अनुषंगाने सांगायचं. निश्चितपणानं अत्यंत सुंदर सुरेख या ठिकाणी वर्गीकरण परिषद आपण बोलावले. खरंच हा विषय अत्यंत संवेदनशील आहे. या विषयात मांडणी करत असताना वेळेचं बंधन पाळणं गरजेचं या ठिकाणी आहे. आयोजकातून या ठिकाणी सूचना आली. आपल्या अंतमी पाहणारे आदरणीय भावना आणि ससाने साहेबांना आपल्याला ऐकायचं. मला आजच्या खरं तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नामदेवरावजी ससाने साहेब आहेत. आणि नामदेवराव म्हणलं की नामदेव नावाचा थोडंफार आपली जवळीक आहे, कारण संत जनाबाईच्या माध्यमातून नामदेवाच्या जवळ आपण गेलेलो. मग एका ठिकाणी एका दुःखाच्या प्रसंगाचं वर्णन करताना नामदेव महाराज म्हणतात, एका दुःखाच्या प्रसंगाच्या निमित्तानं नामदेव महाराज म्हणतात, बांधलेल्या तळ्याचा फुटलासे पाठ. माझं वाक्य नाही, नामदेव महाराजांचं. योगायोगानं आजच्या अध्यक्ष आपले नामदेवराव असल्यामुळं, बांधलेल्या तळ्याचा फुटलासे पाठ भोग 12 वाटे मुरडताती, हल्ली विने पाठसे रमताती. आज हा जो जवळजवळ 60-65 वर्षाचा तो तुंबलेला हा जो तलाव आहे, आज फुटलेला आहे. नाट्यसर हा आता थांबायला तयार नाही. आता या ओघात याच्या प्रवास जो आडवा येईल तो वाहून जाईल, जो आडवा येईल तो वाहून जाईल. अशा पद्धतीने या ठिकाणी व्यक्त होतो. आणि माझ्या बांधवांना लढाई अजून संपलेली नाही. उषाकाळ होता होता काळ रात्र झाली. आयुष्याच्या पुन्हा पेटवा मशाली. तर आपल्याला आपल्या मशाली घेऊन निश्चितपणाने घराच्या बाहेर पडायचं. आपण हक्काची लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही. आपण कुणाचं कधी मागितलेलं नाही, कुणाच्या आपण अंजात नाही, मजात नाही, कुणाला हक्का लावून दिलेला नाही. पण आम्ही कुणालाही आमच्या बापा समान मायनाच्या रक्तात आहे. काय की आम्ही कुणालाही बापा समान मारायला तयार आहे. पण कुणी जर म्हणत असेल की मी तुझा बाप होतो, तर बाबा